हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज नवीन वर्षातला सर्वात पहिला व्हिडिओ आहे आस्वाद रेसिपीजवरती। आज गोडाने आपण सुरुवात करणार आहोत, त्यामुळे फ्रूट कस्टर्डची ही रेसिपी मी आज इथे दाखवलेली आहे। तुम्हाला नक्की आवडेल, कोणालाही जमेल अशी ही फ्रूट कस्टर्डची रेसिपी आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि मला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राइब करा। इथे मी एका पातेल्यामध्ये 1 लिटर म्हशीचं दूध उकळायला ठेवलेला आहे। इथे साधारण 6 ते 7 सर्विंग होतील एवढं आपल्याला बनवायचं आहे। त्यामुळे मी 1 लिटर गोकुळचं म्हशीचं दूध घेतलेलं आहे, त्याला उकळी आणलेली आहे। आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे। त्यामधलं थोडंसं दूध आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे। तर मी इथे पाऊण कप साधारण दूध मी काढून घेणार आहे। तर एका कपामध्ये मी इथे थंड झालेलं हलकसं कोमटसर असं दूध आहे, पूर्णपणे थंड न करता हलकसं कोमटसर दूध वापरायचं आहे। आता हे असं का करायचं आहे, कारण गरम गरम दुधामध्ये जर तुम्ही कस्टर्ड पावडर टाकली तर गुठळ्या लवकर होतात। त्यामुळे मी इथे थोडंसं थंड करूनच त्यामध्ये कस्टर्ड पावडर घालते। इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे मँगो फ्लेवरची। त्याच्याऐवजी आता मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे, व्हॅनिला फ्लेवर आहे, कोणतंही फ्लेवरचं कस्टर्ड पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथे मँगो फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। इथे साधारण 3 मोठे चमचे आपण ही पावडर या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर जरूर तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका। आता ही कस्टर्ड पावडर आहे या दुधामध्ये मस्तपैकी आपण गुठळ्या न होऊ देता मिक्स करून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर आपण ही जी कस्टर्ड पावडर आहे ती दुधामध्ये घालून घेणार आहोत। आता गॅसची फ्लेम मी चालू केलेली आहे। दूध मस्तपैकी उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता। 5 मिनिट आपल्याला असंच उकळून द्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण इथे साखर घालणार आहोत। आता चवीनुसार साखर घालायची आहे। इथे मी साधारण पाऊण कप साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार गोडाच्या अंदाजानुसार कमी जास्त करायची, पण ही परफेक्ट अशी टेस्ट बनते। त्यामुळे पाऊण कप आपण इथे साखर घालणार आहोत। आणि त्याच्यानंतर 1 उकळी आल्यानंतर आपण यामध्ये कस्टर्ड पावडर घालून घेणार आहोत। तर हे जे मिश्रण आहे ते अशाच पद्धतीने हळूहळू करतच घालायचं आहे आणि एका बाजूला स्टर करायचं आहे। म्हणजे काय होतं की गुठळ्या होत नाहीत आणि मस्तपैकी कन्सिस्टन्सी होते फ्रूट सॅलेडची। आणि तुम्हाला नक्की आवडेल, नक्की बनवून बघा। बाहेर जाऊन कस्टर्ड खाण्यापेक्षा घरच्या घरी भरपूर प्रमाणात ह्या पद्धतीने तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि 3-4 दिवस याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता। बाजारात मस्तपैकी फ्रूट्स आलेले आहेत, फ्रेश असे सीझनल फ्रूट्स त्यामध्ये तुम्ही वापरू शकता। आता ह्याला साधारण 5 ते 7 मिनिटं मस्तपैकी उकळून द्यायचं आहे। जसं जसं उकळेल तसं ती हे जे कस्टर्ड आहे, हे जे दूध आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होतं। आता तुम्ही बघू शकता हलकसं घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये तुम्ही अजून ॲडिशन म्हणून खव्याचाही वापर करूच शकता, त्याने ही खूप सुंदर असा फ्लेवर येतो आणि टेस्टही खूप छान लागते। आज माझ्याकडे खवा नाही आहे, त्यामुळे मी प्लेन असं कस्टर्ड बनवलेलं आहे, तेही तुम्हाला नक्की आवडेल। आणि जर तुम्हाला आवडलं तर जरूर कमेंट करा। कस्टर्ड आपलं तयार झालेलं आहे आणि ते मी फ्रीजमध्ये साधारण 3 तासासाठी स्टोअर केलेलं होतं। ऑलरेडी त्यातलं अर्ध संपलेलं आहे। सगळ्यांना आमच्या घरात फार आवडतं कस्टर्ड, त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता त्याची क्वांटिटी कमी झालेली आहे। आता आपण सर्व करताना अशा पद्धतीने वेगवेगळे फ्रूट्स यामध्ये ॲड करायचे आहेत। इथे वेगवेगळे फ्रूट्स मी घालून घेतलेले आहेत। पेरू घातलेलं आहे, सफरचंद घातलेलं आहे, डाळिंब घातलेलं आहे, फ्रेश असं इथे मोसंबी, पपया आणि केळाचाही वापर मी इथे केलेला आहे। तुमच्या आवडीनुसार कस्टमाइज तुम्ही करू शकता फ्रूट सॅलेड। आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्सही आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत। अप्रतिम चवीचं हे फ्रूट सॅलेड झालेलं आहे। त्याच्यानंतर इथे टूटी फ्रुटीही मी यामध्ये ॲड केलेली आहे। मस्त कलरफुल असं हे सॅलेड आहे, जरूर करून बघा। आणि थोडंसं टेस्टसाठी आपण इथे वेफर बिस्किटाचाही वापर करणार आहोत, नक्की करून बघा। जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते कसं जमलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आहा, खूपच छान दिसतंय। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयाच एक छान मस्त सुंदर रेसिपी घेऊन।